नमस्कार. मी आमचे गुरु दादाभाऊ जाचक यांच्या शेतातील सगळ्यात पहिलं ॲग्रो फॉरेस्ट्री मॉडेलची जी सुरुवात केली, ते आम्ही तुम्हाला आता ओळख करून देणार आहोत. नमस्कार, मी दादाभाऊ सीताराम जाचक, वडगाव पाटोळे, राजगुरुनगर पुणे. तर मी गेली 20 वर्षापासून विना केमिकल शेती करतो आहे. फळबाग लागवड करायची होती आम्हाला, तर काय केलं, मिश्र प्रकारची फळबाग लावली आम्ही. सुरुवातीला केळी लावली, केळीमध्ये पपई लावल्यानंतर पपई संपून गेली आणि त्याच्यानंतर मग त्या पपईमध्ये सीताफळ लावली आणि त्याच्याबरोबर अनेक प्रकारची फळझाडं लावली. मग जसे की संत्रा आहे, मोसंबी आहे, जाम आहेत किंवा आवळ्याची झाडं आहेत, पेरू आहेत. ह्या मॉडेलला आम्ही ॲग्रो फॉरेस्ट्री असं नाव दिलेलं आहे, कारण याच्यात आहे ना फॉरेस्टसारखं बऱ्याच प्रकारची झाडं आहेत आणि ती झाडं सगळी एकमेकांना पूरक आहेत आणि त्याच्यामुळे काय होतं, किडीचा रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. आणि केळी सगळी आपली देशी केळी आहे. तर 4-4 किंवा 5-5 जर घड लागले तर 1 किलोचं सरासरी वजन 5 किलो पकडलं तरी 25 किलोचा एक झाडाचं उत्पन्न येतं. आणि 25 किलोचे 100 रुपये किलोने आम्ही केळी विकतो किंवा 5-10 हजार रुपये, 5,000 रुपये तरी कमीत कमी आठवड्यात मिळून जातात. म्हणजे वार्षिक उत्पन्न तरी 2 लाख रुपये तरी सरासरी उत्पन्न नुसत्या केळीचं होऊन जातं. सगळ्या शेतामधून जर विचार केला तर 3-4 लाख रुपये सहज मिळून जातात. कारण जी फळांची लाईन आहे त्याच्यात पण आणि मध्ये पण जी मोकळी जागा आहे त्याच्यात बेड बनवून आपण आंतरपिकातून 1-2 लाख रुपये सहज कमवू शकतो. आणि ते पण बिना भांडवली. म्हणजे तुम्हाला बियाण्यांचा काय खर्च येईल, मजुरीचा काय खर्च येईल, जर तुम्ही जीवामृत टाकलं शेतीत किंवा थोडं शेणखत सुरुवातीला घातलं, सरासरी जर प्रत्येक झाडाने 1,000-2,000 रुपये देऊन दिले तरी आपल्या शेतात 200 झाड आहेत अशी वेगवेगळ्या प्रकारचे. तर 200 गुणिले जर आपण 4 किंवा 5 केलं तरी म्हणजे ते उत्पन्न 5-10 लाखापर्यंत जाऊ शकते एकदा आपलं ॲग्रो फॉरेस्ट्रीचं मॉडेल पूर्ण बहरात आलं की.